हॅलो गाईज, आज आहे राघवचा वाढदिवस. राघव बाळा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळची कामं आवरली, राघवला आंघोळ वगैरे घातली, तयार केलं आणि हे बघा हा कसा मस्ती करतोय. राघवला खेळायला खूप आवडतं, तो इतका खेळतोय ना. खरंच लहान मुलांचं कसं असते ना, खूप छान खेळत होता राघवचं खेळ वगैरे झालं, जेवण वगैरे केलं. त्याला झोप आली होती. तर झोप आल्यावर कसं खेळते बघा ना, झोपून. खरंच या लहान बाळाचं खेळणं हे किती कौतुकाचं वाटतंय ना. राघव मस्त खेळला, अभ्यास वगैरे केला. अभ्यास केल्यानंतर त्या नोटबुकवर बसला. त्याला खेळायला इतकं आवडते ना की खरंच. राघव खूप खेळला, मस्ती केला. तुम्हाला माहिती आहे का, राघवच्या अंगावरचा हा जो ड्रेस आहे ना, तो आमच्या इथल्या एका भाभीने गिफ्ट केलाय. भाभीने राघवला आत्तापर्यंत खूप सारे कपडे घेऊन दिले. राघवची भाभी एवढा लाड करतात ना, खरंच. आणि आज होता राघवचा वाढदिवस. वाढदिवसामुळे मला खूप तयारी पण करायची होती, पण काय राघव झोपल्याशिवाय तयारी तर काय होत नाही. मग म्हणलं चला राघवला झोपवावं. राघवला झोपवलं आणि राघवला झोपवल्यानंतर घरातली सगळी कामं आवरून घेतली. घेतल्यानंतर संध्याकाळी राघवचे पप्पा कामावरून आल्यानंतर आम्ही लगेच लातूरमधील गोलाईमध्ये निघालो राघवला ड्रेस आणण्यासाठी. मग काय, अरे बापरे, ईदमुळं एवढी गर्दी आणि ट्रॅफिक होतं की अर्धा तास आम्हाला ट्रॅफिकमध्येच अडकलो. कसा राघवचा ड्रेस आणि केक घेतला आणि निघालो तर काय, ट्रॅफिकमुळं येताना आम्हाला खूप लांबच्या रस्त्याने यावं लागलं. त्या लांबच्या रस्त्यावरून घरी यायला उशीर लागला. धावपळी. मग घरी आल्यावर सगळी तयारी मला एकटीलाच करायची होती. त्यामुळं दुकानातून आणलेलं फरसाण आणि चॉकलेट्स काही शूटच करता आलं नाही. पटकन घरी आले, तयार झाले. राघवलाही मस्त तयार केलं. मी, दीदीने, दादाने सगळ्यांनी ऑप्शन केलं राघवचं. आणि त्यानंतर राघव काही केकमध्ये हातच बुडवायला होता. त्यानं कोणालाच असं धरू देत नव्हता. कपडे घाण करते म्हणून. त्याच्यासाठी दादा आणि मयंक त्याला पकडून बसले होते. घरातल्या सगळ्यांनी राघवचं छान ऑप्शन केलं, त्याला ओळलं. मग केक कट झाला. राघव तर खूपच खुश दिसत होता. केक कट झाला, सगळ्या मुलांना केक खायला दिला आणि मग आला गिफ्टिंग टाईम. सगळ्यांनी राघवला छान छान गिफ्ट आणले होते, पण स्पेशल गिफ्ट होते ते त्याच्या दीदीनं आणलेली ही ढोलकी. एवढं खुश होऊन वाजत होता ना त्यानं, बघा तुम्हीच. एकटीने सगळं करताना धावपळ खूप झाली, पण मुलाचा आनंद बघून सगळा थकवा निघून गेला. कसा वाटला राघवचा वाढदिवस नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.